पण हळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. म्हणजेच क्षुद्र व्यक्ती चांगल्या माणसाचं वाईट करू शकत नाहीत. क्षुद्र व्यक्ती चांगल्या माणसाचं वाईट करू शकत नाही. म्हणजेच काय, फळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. गुरुजीनेही चांगल्या गुरुजीचा मान घेतला म्हणजे तर त्यांना सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार हा त्यांना भेटलेला आहे. त्यांच्याही कार्याचा जो सत्कार आहे तो सत्कार शासनानं केलेला आहे. आणि गुरुजींच्या कष्टाचं सरकारनं चीज केलं आणि गुरुजींनी जे काही प्रयत्न केलेले आहेत, गुरुजींनी जे काही हे कार्य केलेलं आहे त्या कार्याची दखल शासनाने सुद्धा घेतलेली आहे. त्या व्यक्ती म्हणजे त्या वेळेला सत्कारात भेटेल पैशात त्यानं गावात वाचनालय सुरू केलं आणि त्या सत्कारामध्ये त्यांना जी काही रक्कम मिळालेली आहे त्या रकमेतून गुरुजींनी गावामध्ये वाचनालय उघडलेलं आहे. भवतालच्या खेड्या पाड्यातल्यांसाठी गावातच लहानसं बोर्डिंग चालू केलं. बोर्डिंग याचा अर्थ आहे मुलांची जेवणाची व निवासाची सोय असलेली वसतिगृह युक्त शाळा. मुलांची जेवणाची व राहण्याची सोय असलेली वसतिगृहयुक्त शाळा आपण त्याला बोर्डिंग असं म्हणतो आहे. मग हे त्या गावाच्या आजूबाजूची जी काही लहान लहान खेडीपाडी आहे तिथली शिकायला येणारी जी मुलं आहेत त्यांच्याकरता गुरुजींनी आपल्याला जो आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये त्यांना जी काही रक्कम मिळालेली आहे त्या रकमेतून तर त्यांनी वाचनालय सुरू केलं, पण मात्र त्यांनी बोर्डिंगची ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्यांनी त्या गावामध्ये केलेली आहे आणि सरकारच्या पैशाचं चीज केलं. सरकारने त्यांना जे द्रव्य दिलेलं आहे त्या द्रव्याचा योग्य उपयोग या गुरुजींनी केलेला आहे. एक खळकुळी, खळकू म्हणजे कवडी, खळकू म्हणजे कवडी. त्यांना मिळालेल्या त्या पैशातून एक कवडी सुद्धा त्यांनी स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी खर्चला म्हणजे खर्चला नाही. उलट बोर्डिंगच्या दर सालच्या खर्चाचं वज त्याच्या अंगावर पडलं. उलट दरवर्षीच्या बोर्डिंगचा जो काही खर्च होत होता तो जास्तीचा खर्च सुद्धा ते त्यांच्या स्वतःच्या त्या पगारातून करत होते. पण गाईचे शिंग गाईला भारी नसतात. आपल्या माणसासाठी आपण कितीही खस्ता खाल्ल्या तरी त्याचं मात्र कुणालाही वाईट वाटत नव्हतं. गुरुजींनी बापू गुरुजींनी वसतिगृह जे उघडलेलं आहे बोर्डिंग जे उघडलेलं आहे ते त्यांनी या मुलांच्या प्रेमापोटी उघडलेलं आहे.
त्याला काही अनुदान येईल का, मला काही पैसे मिळतील का वगैरे हा कुठलाही विचार न करता त्यांना जे मानधन होतं, जे द्रव्य होतं त्या 17 कोटीचं, तो सगळा त्यांनी या चांगल्या गोष्टीकरता खर्च केलेला आहे. इथला मुद्दा आहे आता गुरुजींना आदर्श शिक्षक पुरस्कार. गुरुजींना आदर्श